गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक, कत्तल व विक्रीच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी पैठण पोलिसांनी कारवाई करत एकूण 78,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पैठण पोलीस ठाणे हद्दीतील कत्तलखान्याजवळ गोवंश जनावरांची बेकायदेशीररित्या वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत छापा टाकला असता आरोपींकडून 120 किलो गोमांस तसेच 3 गोवंश जनावरे असा एकूण 78,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी इम्रान मन्नान कुरेशी, मन्नान बाबामिया कुरेशी, इर्शाद मन्नान कुरेशी, राहणार कुरेशी मोहल्ला पैठण यांना अटक केली। इतर संशयित 2 आरोपी फरार झाले। या आरोपींविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे यांनी दिली आहे। सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण अन्नपूर्णा सिंह, पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक संभाजी खाडे, सहाय्यक फौजदार सुधीर ओव्हळ, बीट जमादार अनिल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल विलास सकधान, कल्याण ढाकणे, राजेश आटोळे यांनी केली। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।